मित्रांनो, शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। तर मित्रांनो, आपण मागच्या व्हिडिओमध्ये ऐकलं ओम नमः शिवाय या मंत्राचे महात्म्य, जप, पार्थिव शिवलिंगाचे वर्णन आणि शिवभक्तांचे वर्णन, शिवशक्तीचे वर्णन आणि उमा आणि महेश्वराचे वर्णन कसे काय केलेले आपण संपूर्ण माहिती त्या व्हिडिओच्या माध्यमाने घेतली होती। आता या व्हिडिओच्या माध्यमाने आपण ही माहिती घेणार आहोत पंचाक्षर मंत्राचे महात्म्य कसे काय आहे। तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण घेतलं पंचाक्षर मंत्राचे महात्म्य, आता पंचाक्षर मंत्राचे दुसरे महात्म्य आपण याच व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत। तर कोणी नवीन आलं असेल चॅनलला सबस्क्राइब करा, ऑलवर क्लिक करा, जास्तीत जास्त जणांना शेअर करा। कुठून कोणत्या गावावरून तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत तर आपल्या गावाची कमेंट्स पण केली तरी पण चालेल। पंचाक्षर मंत्राचे महात्म्य। श्री गणेशाय नमो नमः। देवी म्हणाली, महेश्वर, दुर्जय, दुर्लभ्य आणि कलुषित अशा कलयुगात लोक धर्माकडे पाठ फिरवली, सर्व विश्व पापरूपी अंधकाराने व्यापून जाईल, वर्णाश्रमाची संबंधित आचार नष्ट होतील, वर्णसंकर होईल, सर्वांचे अधिकार अनिश्चित आणि विपरीत होतील, उपदेश प्रणाली नष्ट होईल, तसेच गुरु शिष्य परंपरा लुप्त होईल। अशा परिस्थितीत तुम्ही भक्त कोणत्या उपायाने मुक्त होतील? महेश्वर म्हणाले, देवी, कलियुगामध्ये जे पुरुष पंचाक्षर मंत्राचा आश्रय घेऊन माझी प्रेमाने भक्ती करतील, पुरुष असो वा स्त्री असो, ते पंचाक्षर मंत्राचा जप करतील ते संसाररूपी बंधनातून मुक्त होतील। जे कायिक, वाचिक, मानसिक दोषांनी दूषित आहे, कृतज्ञ, निर्दयी, लोभी, कपटी आणि दुसऱ्यांचा छळ करणारे आहेत, त्यांनाही माझ्यामध्ये मन लावून पंचाक्षर मंत्राचा जर जप केला तर ते संसार भयातून मुक्त होतील। या भूतलावर कोणी कितीही पतित असला तरी पंचाक्षर मंत्राने त्यांचा उद्धारच होईल, हे मी वारंवार प्रतिज्ञापूर्वक सांगितले आहे आणि सांगत आहे। देवी म्हणाली, नाथ, एखाद्या मनुष्य पतित होऊन कर्म करण्यास योग्य राहिला नाही तर त्याच्याकडून करण्यात आलेले कर्म त्याला नरकातच लोटणारे असतात। अशावेळी तो पतित मनुष्य या विद्येने मंत्राने कसा मुक्त होऊ शकतो? महादेव म्हणाले, हे सुंदरी, तू फार चांगली गोष्ट विचारली आहेस। हे रहस्य मी आजपर्यंत कधीही प्रकट केले नव्हते, पण आता सांगतो, ऐक। पतित मनुष्याने मोहवश पंचाक्षर मंत्र सोडून अन्य मंत्राचा उच्चार करून माझे पूजन केले तर तो नरकातच जाणार, यात संशय नाही। जे केवळ जलप्राशन करून, वायुभक्षण करून किंवा नाना प्रकारची व्रते करून आपली शरीर सुकवतात त्यांना माझ्या लोकाची प्राप्ती होत नाही, परंतु जे पंचाक्षर मंत्राने माझी भक्तिपूर्वक एकदाच पूजन केले, या भक्तिपूर्वक 108 वेळा ओम नमः शिवाय या मंत्राचा जप केला, नाही तर उठता, बसता, झोपता केव्हा पण तुम्ही ओम नमः शिवाय या मंत्राचा जर जप केला, या मंत्राच्या प्रभावाने माझ्या लोकीच येतील। म्हणून यज्ञ, व्रत, तप, नियम हे पंचाक्षर मंत्राने करण्यात येणाऱ्या माझ्या पूजनाच्या कोट्या वंश इतका नाहीत, मनुष्य बद्ध असो की मुक्त असो, जो पंचाक्षर मंत्राने माझे पूजन करतो, ओम नमः शिवाय असे म्हणतो, या श्रवण करतो, तो पाशातून, संकटातून मुक्त होतो, यात संशय नाही। ईशान्यादी पंचब्रह्म ज्यांचे अंग आहे त्या पंचाक्षर व षडाक्षर मंत्राने जो भावभक्तीपूर्वक माझे पूजन करतो तो मुक्त होतो। म्हणून पतित असो अपतित असो त्याने पंचाक्षर मंत्राने माझे पूजन करावे। माझ्या भक्तिभावाने पंचाक्षर मंत्राचा गुरुकडून उपदेश घेतला असावा, ज्याने क्रोधाला जिंकून घेतले, या मंत्राने माझी पूजा करावी। ज्याने मंत्रदीक्षा घेतली आहे तो मंत्रदीक्षा न घेतल्यापेक्षा केव्हाही श्रेष्ठच होय, त्याला त्या जपाच्या सामान्यापेक्षा कोट्यवधी पट फल मिळते। जो ओम नमः शिवाय या मंत्राचं नुसतं श्रवण करतो, ओम नमः शिवाय या मंत्राचे महात्म्य ऐकतो, त्याला कोट्यावधी पट फल मिळते। म्हणून दीक्षा घेऊन या मंत्राने माझे पूजन करावे। जो या मंत्राची दीक्षा घेऊन मैत्री, आनंद, करुणा, सदा वादी गुणांनी युक्त होऊन आणि ब्रह्मचर्य परायण होऊन भक्तिभावाने माझे पूजन करतो तो माझ्यासारखाच होतो। याविषयी अधिक बोलून काय लाभ? तर माझ्या पंचाक्षर मंत्रावर सर्व भक्तांचा अधिकार असतो, म्हणून हा सर्वश्रेष्ठ मंत्र आहे। या मंत्राच्या प्रभावावरच वेद, सनातन धर्म, देव, महर्षी, लोक आणि हेच विश्व टाकून आहे। देवी, प्रलय काळी सर्व चराचर विश्व नष्ट झाले, सर्व प्रपंच प्रकृतीत विलीन झाला, तेव्हा मी एकटाच होतो, अन्य कोणीही नाही। त्या समयी वेदशास्त्र आणि संपूर्ण वास्तुमंत्र पंचाक्षर मंत्रात स्थित होते। माझ्या शक्तीने पालन रक्षण केल्यामुळे ते नष्ट झाले नाहीत। मग त्रिगुणात्मक मूर्तीचा संहार करणारे अवंतार प्रलय झाला। त्या समयी भगवान नारायणनी मायामय शरीर धारण करून एकार्णवास शेषशय्यावर शयन केले। त्याच्या नाभी कमळातून पंचमुख ब्रह्माजीचा जन्म झाला। त्यांना त्रैलोक्याची रचना करण्याची आली, पण कोणीही सहाय्यक नसल्यामुळे त्यांना ते शक्य झाले नाही। म्हणून त्यांनी सर्वप्रथम महातेजस्वी 10 महर्षी उत्पन्न केले, त्यांना ब्रह्माजीच्या मानसपुत्र म्हणतात। त्यांची सिद्धी, यश, कौशल्य, देवी शक्ती वाढवण्यासाठी पितामह मला म्हणाले, महादेव, माझ्या पुत्रांना शक्ती प्रदान करा। तेव्हा मी त्यांच्या प्रत्येक मुखाला एक एक अक्षराच्या क्रमाने पंचाक्षराचा उपदेश केला। त्यांनीही आपल्या 5 मुखांनी त्या 5 अक्षरांना
क्रमशः ग्रहण केलेली वाचक भावाने मज महेश्वराला जाणले. त्या मंत्राचा प्रयोग जाणून घेऊन त्याला विधिवत सिद्ध केले. मग त्यांनी आपल्या पुत्रांना त्या मंत्राचा उपदेश केला. त्याचा अर्थ नीट समजावून सांगितला. पंचाक्षर रूपी मंत्र रत्न प्राप्त झाल्यावर ते 10 महर्षी मेरूच्या रमणीय शिखरावरील मुंजुमान पर्वतावर गेले. ते ब्रह्माजींनी सांगितलेल्या पद्धतीने माझी आराधना करत त्या मंत्राचा जप करू लागले. लोक सृष्टीसाठी अत्यंत उत्सुक असलेल्या त्या महर्षींनी वायुभक्षण करून 1000 दिव्य वर्ष तीव्र तपश्चर्या केली. मुंजवान पर्वत हे मला प्रिय असलेले स्थान आहे. माझ्या भक्तांनी त्यांचे नेहमी रक्षण केले आहे. त्या पवित्र पर्वतावर तपश्चर्या करण्याचे ब्रह्मापुत्राची भक्ती पाहून मी प्रसन्न झालो. मी त्यांना दर्शन दिले. त्यांना पंचाक्षर मंत्राचा ऋषी, छंद, देवता, बीज, शक्ती, किलक, षडज्ञास, दिग्गज, विनियोग ह्या सर्व गोष्टींचे यथार्थ ज्ञान दिले. विश्वनिर्मिती करता यावी म्हणून त्यांना मी त्या मंत्राचे सर्व विधी नीट समजावून सांगितले. त्यामुळे त्यांचे सामर्थ्य वाढले. पंचाक्षर मंत्राच्या प्रभावाने ते देव, असुर आणि मानव यांच्या सृष्टीचा विस्तार करू लागले. देवी, आता मी तुला या उत्तम विद्येचे स्वरूप वर्णन करून सांगतो. हा मंत्र उच्चारताना आधी नम म्हणायचा, नम पदाचा आणि नंतर शिवाय पदाचा उच्चार करावा. ही पंचाक्षरी विद्या सर्व वेदशास्त्राची शिरोमणी आहे. समुद्र समुदायाचे सनातन महत्त्वाचे मुख्य बीज आहे. ही विद्या प्रथमत माझ्या मुखातून प्रकट झाली होती म्हणून माझ्या स्वरूपाचे प्रतिपादन करणारी आहे. हिचे एका देवीच्या रूपात ध्यान करावे. त्या देवीचे अंगकांती तप्त सुवर्णा समान आहे. तिचे उरोरोज पुष्ट उनंत आहेत. तिला 4 हात आहेत. त्यापैकी 2 हातांमध्ये कमळे आहेत. 2 हातांमध्ये वरद आणि अभय मुद्रा आहे. तिची मुखाकृती सौम्य आहे. तिला 3 नेत्र आहेत. तिने आपल्या मस्तकावर चंद्रकोर धारण केली आहे. ती समस्त शुभ लक्षणांनी संपन्न आहे. सर्व आभूषांनी विभूषित आहे. श्वेत कमळाच्या आसनावर विराजमान आहे. तिचे काळे कुरळे केस फारच शोभून दिसत आहे. तिच्या अंगावर पीत, पिवळा, कृष्ण, काळा, धूम्र, सोनेरी आणि लाल असे 5 प्रकारचे वर्ण आहे. ती देवी त्या 5 प्रकारच्या किरणांनी प्रकाशमान आहे. त्या वर्णाचा पृथक पृथक प्रयोग करायचा झाल्यास त्यांना बिंदू आणि नादाने विभूषित करावे. बिंदूंची आकृती अर्धचंद्रासारखी आणि नादाची आकृती दीपज्योतीसारखी असावी. हे सम्मुखी तसे पाहता या पंचाक्षर मंत्रातील सर्व अक्षरे बीजरूप आहेत. पण तरीही दुसऱ्या अक्षराला या मंत्राचे बीज समजावे. दीर्घ स्वरयुक्त असे जे 4थे अक्षर आहे त्याला किलक आणि 5व्या अक्षराला शक्ती समजावे. मी शिवच या मंत्राची देवता आहे. गौतम, अत्री, विश्वामित्र, अंगिरा आणि भरद्वाज हे ऋषी आहेत. गायत्री, अनुष्ठंद, त्रिष्टुप, बृहर्ती आणि विराट हे क्रमशः 5 अक्षरांचे छंद आहेत. इंद्र, रुद्र, विष्णू असलेली माझी 5 मुखे हीच क्रमशः आहेत. त्या अक्षरांची स्थाने आहेत. पंचाक्षर मंत्रातील पहिले, दुसरे आणि 4थे अक्षर उदात आहे. 3रे अक्षर अनुदात आहे आणि 5वे अक्षर स्वरित आहे. या मंत्राला मूलविद्या, शिव, शय, सूत्र आणि पंचाक्षर या नावांनी ओळखतात. या मंत्रातील शय बीज प्रणव हे माझे विशाल रुद्र आहेत. हे कार, नकार मस्तक, मकार शिका, शिकार कवच, वाकार नेत्र आणि कार अस्त्र या वर्णाच्या अंती अंगाच्या चतुर्थ रूपासमित नमः, स्वाहा, वष्टम, हुम, वष्टम आणि फट जोडल्याने अगंग्यास होतो. देवी, थोड्याफार फरकाने हा तुझाही मूल मंत्र आहे. पंचाक्षर मंत्रातील 5वे अक्षर य हे 12व्या स्वराने विभूषित केले असता नमः शिवाय, नमः शिवाय हा मूल मंत्र तयार होतो. श्री शिवाय नमस्तुभ्यम आपण म्हणतो तसा नमः शिवाय काय मंत्र म्हणायचा आहे आपल्याला? नमः शिवाय हा मूल मंत्र तयार होतो. जो कोणी उमा महेश्वराय नमः हा मंत्रसुद्धा बोलतो तरी त्याचे पापमुक्त होतो. या श्रवण करतो तरी तो पापमुक्त होतो. म्हणून या साधकाने या मंत्राने कायिक वाचा मानसिक भेदाने आपल्या दोघांचे पूजन तसेच जप होमार्दी कर्म करावेत. प्रत्येकाने आपली समज, उपलब्ध वेळी, बुद्धी, शक्ती, संपत्ती, उत्साह, योग्यता आणि प्रीती या सर्व गोष्टी लक्षात घेऊन मिलतोपचार द्रव्यांनी माझी यथाविधी पूजा करावी. त्याने केलेली ही ती पूजा त्याला मोक्ष प्राप्ती करून देईल. यात संशय नाही. माझ्यामध्ये मन लावून जे काही क्रमाने व्यकृत्यक्रमाने केले जाते ते कल्याणकारक आहे आणि ते भक्त मला अतिशय प्रिय असतात. माझ्या भक्तांनी शारीरिक क्षमता असताना मी उपदेश केलेल्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. आता मी तुला ज्याच्याविषयी मंत्र जप निष्फल होतो त्याच्या योगे जप कर्म फल सफल होतो ती मंत्र दीक्षा विधी नीट समजावून सांगतो ते ऐक. महादेव म्हणाले, पार्वती पंचाक्षर मंत्राची वैशिष्ट्य. महादेव म्हणाले, पार्वती ऐक. क्रियाहीन, शक्तिहीन, श्रद्धाहीन आणि आज्ञेच्या निमित्ताने दिल्या जाणाऱ्या दक्षिणहीन असा जो जप केला जातो तो नेहमी निष्फल होतो. माझ्या स्वरूपभूत मंत्रराज ओम नमः शिवाय आज्ञासिद्ध, क्रियासिद्ध, श्रद्धासिद्ध, दक्षिणयुक्त असेल तर तो सिद्ध महाफलदायक असतो. म्हणून साधकाने सर्वप्रथम तपोवता, जपशील, सद्गुण संपन्न, ध्यान, योगपरायण आणि
ब्राह्मण असलेल्या गुरुपाशी जावे, मनामध्ये शुद्ध भाव ठेवून त्याची सेवा करावी, त्याची काया वाचे मने पूजन करावी, त्याला प्रयत्नपूर्वक संतुष्ट करावे, वैभव असणाऱ्या त्याला हत्ती, घोडे, रथ, रत्ने, भूमी, वस्त्र, आभूषण दान करावे आणि ज्याला सिद्धीची अपेक्षा आहे त्याने धन देण्यात कधीही कृपणता करू नये. ज्याच्याजवळ खूप धन आहे त्याने व्यवस्थित दानधर्म करावा. त्यानंतर सर्व सामग्री सहित स्वतःला श्री गुरुच्या समर्पित करावे. अशा प्रकारे निशुल भावाने गुरुची यथाशक्ती यथाविधी सर्व पूजा अर्चना करून त्यांच्याकडून ओम नमः शिवाय या मंत्राचा उपदेश ग्रहण करून घ्यावा. ओम नमः शिवाय हा मंत्र सर्व मंत्रांमध्ये मंत्रराज आहे, तो गुरुने कडूनही घ्यावा. त्याचे वर्षभर मंत्र जाप केल्याने सर्व इच्छा त्वरित प्राप्त होतात. आणि जो अवलोकन करावे, अहंकार रहित सेवेत उत्साह असणाऱ्या पवित्र व्रतस्थ राहणाऱ्या साधकाला कलशातील पुण्यद्रव्य मंत्र शुद्ध करावे आणि जलाने स्नान घालावे. चंदन, पुष्पमाला, वस्त्र, आभूषण आणि सुंदर वेशभूषण त्यास विभूषित करावे. पुण्य वचन करावे. आपल्या शिष्टांकडून ब्राह्मणाची पूजा करून घ्यावी. सिद्धिदायक काळ असताना म्हणजे शुभ तिथी, शुभ नक्षत्र, सर्व दोष रहित शुभ योगावर, समुद्र तीरावर, नदी किनारी जाऊन, गोशाळेत, देवालयात, पवित्र स्थानी त्या घरात शिष्याला अनुग्रहपूर्वक विधीनुसार माझे ज्ञान द्यावे. एकांतात अतिप्रसन्न मनाने त्या शिष्यांकडून आपल्या मंत्राचा वारंवार उच्चार करून घ्यावा. तुझे कल्याण हो, मंगल हो, शुभ हो असे म्हणून त्यास आशीर्वाद द्यावा. अशा प्रकारे गुरुने त्या शिष्याला मंत्र आणि त्यांचे जपाची आज्ञा द्यावी. त्यानंतर शिष्याने संकल्प करून त्या मंत्राचा आयुष्यभर नित्य नियमेपूर्वक एकाग्र मनाचित्ताने 1008 वेळा जप करावा. जो असे करतो त्याला परमगतीची प्राप्ती होते. जो नित्य संयमाने राहून केवळ रात्री भोजन करतो आणि ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करतो तितका त्याला लाखोच्या चौपट जप आदराने त्याला पुण्यफळाची प्राप्ती होते. आणि पुरचरणी असे म्हणतात, जो पुरचरणी करून मंत्राचा नित्य जप करतो त्याच्यासारखा तो लोकी अन्य कोणीही नाही. सिद्धिदायक सिद्ध होतो. साधकाने पवित्र स्थानी स्नान करावे, उत्तम आसन मांडावे, त्यावर मौन भावने पूर्वभिमुख बसावे. आपल्या हृदयात शिवाचे गुरुचे चिंतन करावे. एकाग्र चित्ताने दहन, प्लावन इत्यादीने पंचतत्वाचे शोधन करावे. मंत्राचा न्यास करावा. त्यानंतर सकलीकरणाची क्रिया करून प्राण आणि अपान त्यांचे नियमन करावे. दोघांच्या स्वरूपाचे ध्यान करावे. विद्यास्थान करावे. आपले रूप, छंद तसेच शक्ती तसेच मंत्राचे वाचार्थ रूप असलेल्या मज परमेश्वराचे स्मरण करून पंचाक्षरी मंत्राचा जप करावा. आगमार्थ विशारद विद्वानांच्या मते मानस जप उत्तम, उपांशु जप मध्यम, वाचिक जप अधम मानला गेला आहे. रुद्र मंत्र उत्तम, विष्णू मंत्र मध्यम, ब्रह्मदेवाचे मंत्र निम्न कोटीचे असेही सांगितले गेले आहे. उच्च नीच स्वराने युक्त, स्पष्ट अस्पष्ट मंत्राने वाणीने उच्चारण करणे याला वाचिक जप म्हणतात. ज्यामध्ये जिव्हेची हालचाल होते, अर्थात अगदी खालच्या स्वरात अक्षरांचे उच्चारण केले जाते, तसेच दुसऱ्यांच्या कानावर पडला तरी त्यांना ऐकू येत नाही, याला उपांशु जप असे म्हणतात. ज्या जपामध्ये अक्षराच्या पंक्तीचे एका वर्णापासून दुसऱ्या वर्णांच्या एका पदापासून दुसऱ्या पदाचे तसेच शब्द आणि अर्थांचे मन वारंवार चिंतन केले जाते, याला मानस जप म्हणतात. वाचिक जप 1 पट फल देतो, उपांशु जप शतपट फल देतो. मग आपल्याला कुठला जप करायचा आहे? उपांशु. तर मानस जपाचे सहस्र फळ जप मिळते. तर मानस जप कसे? एका पदापासून दुसऱ्या पदापर्यंत तसेच शब्द अर्थाने मनाने वारंवार चिंतन करणे, म्हणजे आपल्या मनातल्या मनात वारंवार चिंतन करणे, याला मानस जप म्हणतात. आणि जो कोणी ओम नमः शिवाय दुसऱ्यांच्या कानावर पडला तरी पण त्याला ऐकू येत नाही, याला उपांशु जप म्हणतात. तर उपांशु जप केला तर शतपट फल देते, मानस जप केले तर सहस्र फल मिळते, सभर्भ जप करून त्याहून शतपट अधिक फल देते. प्राणायामपूर्वक जो जप केला जातो त्यास सगर्भ जप म्हणतात. अगर्भ जपातही आरंभी आणि शेवटी प्राणायाम करणे श्रेष्ठ म्हटले गेले आहे. मंत्रार्थ वेत्या बुद्धिमान साधकाने प्राणायाम करताना मंत्राच्या 40 वेळा स्मरण करावे. ज्याला हे शक्य नाही त्याने आपल्या शक्तीप्रमाणे शक्य होईल तेवढाच मानसिक जप करावा. 1, 3, 5 प्राणायाम करावे. अगर्भ सगर्भ याच्यात सगर्भ मंत्राचा श्रेष्ठ मानला गेला आहे. सगर्भ जपापेक्षाही ध्यानसहित जप सहस्रपट फलदायी म्हटला जातो. या 5 प्रकारच्या जपापैकी कोणताही एक जप आपल्या शक्तीप्रमाणे करावा. बोटांवर जपाची गणना केल्याने 1 पट, रेषांनी गणना केल्याने 8 पट, पुत्रजीव बीजांच्या माळेने 10 पट, शंखमण्यांच्या माळेने 100 पट, पोवळ्याच्या माळेने सहस्रपट, स्फटिकाच्या
स्फटिक मण्यांच्या माळेने, सहस्रपट मोत्यांच्या माळेने आणि लक्षपट पद्याक्ष माळेने, दशलक्षपट सुवर्ण मण्यांच्या माळेने कोटी अधिक फल मिळते. ज्या ज्या माळा सांगितल्या त्या ते तसे फल मिळते. आणि रुद्राक्षाच्या माळेवर जप केल्याने अनंत पटाची फलाची प्राप्ती होते. जप कर्मात 30 रुद्राक्षांची माळ धनदायक, 27 रुद्राक्षांची माळ पुष्टीदायक, 25 रुद्राक्षांची माळ मुक्तिदायक असते, 15 रुद्राक्षांची माळ अभिचार कर्मामध्ये फलदायक असते. जपकर्मात अंगठा मोक्षदायक, तर्जनी शत्रुनाशक, मध्यमा धनदायक, अनामिका शांतीप्रदायक. जपकर्मात 108 मण्यांची माळ सर्वोत्तम, 100 मण्यांची माळ उत्तम, 50 मण्यांची माळ मध्यम, तर 54 मण्यांची माळ मनोहारिणी श्रेष्ठ म्हटली गेली आहे. तर 108 मण्यांची माळ सर्वोत्तम फल देणारी आहे आणि रुद्र शतक्ष 1,00,000 फळ देणारी आहे. 108 वेळा जर आपण रुद्राक्षांच्या माळेने जप केले तर लाखोच्या पटीने त्याची पुण्यफळाची प्राप्ती होते. अशा प्रकारे योग्य ती माळ घेऊन जप करावा. कनाष्टिकांच्या अंगुली, करंगळी, अक्षरी जपफल नष्ट न करणारी मानली गेली आहे असल्याने ती शुभ आहे. दुसऱ्यांच्या अंगुलीवरून जप करताना अंगठ्याचा उपयोग करावा, कारण अंगठ्याशिवाय केलेला जप निष्फल जातो. घरात केलेल्या जपाचे 1 पट फळ मिळते. गोशाळेत गाईच्या गोठ्यात केलेले जपाचे 100 पट मिळते. पवित्र वनात किंवा उद्यानात केल्याचे जपाचे सहस्र फळ मिळते. पवित्र पर्वतावर केलेले जपाचे दशसहस्र फळ मिळते. नदी तीरावर केलेले जपाचे 1,00,000 फळ मिळते. देवालयात केल्याचे जपाचे फळ कोटी फळ मिळते. कोट्यावध्यामध्ये देवालयात केलेले माझ्या सानिध्य केलेले जपाचे अनंत फलाची प्राप्ती होते. सूर्य, चंद्र, अग्नी, दीपक, गुरु, ब्राह्मण, जल, गायी यांच्या समीप केलेला जप श्रेष्ठ असतो. गाय जर आपल्या दारात आली तर तिच्या कानामध्ये ओम नमः शिवाय हा मंत्र बोला, कुबेर मंत्र बोला, लक्ष्मी मंत्र बोला. माझ्याद्वारी जर गाय येते तर मी तसंच करते. तिच्या गळ्यात गायीच्या मुखाच्या खाली तिच्या गळ्यावर हात फिरवा. जर आपण गायीच्या मुखाच्या खाली जो भाग राहतो खालचा जर आपण हात फिरवला तर आपले सर्व कष्ट, दुःख, दारिद्र्य दूर होते. गायीच्या वरती जो कंठ राहतो तिथं हात फिरवा. तसं जर केलं तर सर्व संकटांचा नाश होतो. आणि गायीच्या कानामध्ये जर आपण जप बोलले तर कोट्यावध्याची पुण्यफळाची प्राप्ती होते. पूर्वाभिमुख बसून केलेला जप वशीकरणात असतो. दक्षिणीमुख केलेला जप अभिचार कर्मात सफलता देतो. पश्चिममुख बसून जो म्हणजे पश्चिमेकडे मुख करून बसून केलेला जप धनदायक असतो. म्हणजे पश्चिमी दिशेकडे जर आपण ओम नमः शिवाय मंत्राचा जप केला तर धनधान्य देणारा असतो. उत्तराभिमुख केलेला मंत्र जर असतं उत्तराभिमुख बसून केलेला जप शांती देणारा असतो. सूर्य, अग्नी, ब्राह्मण, देव, श्रेष्ठ पुरुषासमेत पाठ करून जप करू नये. पगडी घालून, अंगरखा घालून, नग्न होऊन, केस मोकळे सोडून, गळ्याभोवती कपडा लपटून, अशुद्धी हातांनी, संपूर्ण शरीर अशुद्ध असताना आणि विलाप करत कधीही जप करू नये. जप करताना क्रोध करणे, गर्व करणे, शिंकणे, थुकणे, जांभई देणे, कुत्र्यांकडे आणि नीच पुरुषांकडे पाहणे वर्ज्य आहे. जर असे घडले तर आचमन करावे. तुझ्या सहित माझ्या पार्वती सहित शिवजीचे स्मरण करावे. ग्रह नक्षत्राचे दर्शन घ्यावे. प्राणायाम करावे. पण या लोकांचे दर्शन करू नये. कोणते कोणते सांगितले तर ते वरून त्या लोकांचे दर्शन कधीच करू नये. आसनावर बसल्याशिवाय झोपण, चालत असताना किंवा उभे राहून जप करू नये. गल्ली बोळात, रस्त्यावर, अपवित्र स्थानी अंधारात जप करू नये. दोन्ही पाय पसरून जप करू नये. कुकुटासमान बसून जप करू नये. वाहनावर किंवा खाटेवर चढून तसेच चित्तेने व्याकुळ होऊन जप करू नये. अंगात सामर्थ्य असताना सर्व नियमाचे पालन करून जप करावा. अशक्त पुरुषाने यथाशक्ती जप करावा. याविषयी अधिक बोलून काय लाभ, म्हणून थोडक्यात सांगतो. सदाचारी मनुष्य शुद्ध भावनेने जप आणि ध्यान करावे. आपले कल्याण साधून घ्यावे. कारण आचरण हाच धर्म आहे. आचार हे उत्तम धन आहे. आचार ही सर्वश्रेष्ठ विद्या आहे. आचार हीच परमगती आहे. आचार्य पुरुषांची लोकांमध्ये निंदा होते. त्यांना परलोकातही सुख मिळत नाही. म्हणून सर्वांनी आचारवान व्हावे. वेदज्ञ वेदनांनी वेदशास्त्रात सांगितल्याप्रमाणे ज्या वर्णासाठी जे कर्म विवहित म्हणून सांगितले आहे त्या वर्णांचा पुरुषांनी त्या कर्माचा सम्यक आचरण करावे. तोच त्यांचा सदाचार होय. सत्पुरुषांनी त्यांचे आचरण केलेले आहे म्हणून त्यास सदाचार म्हणतात. आसिकता तेच सदाचाराचे मूळ कारण आहे. मनुष्य आसक्त असला पण प्रमादिकामुळे कधी सदाचार भ्रष्ट झाला नाही, दूषित होय. म्हणून नेहमी आस्तिकतेचा आश्रय घ्यावा. इहलोकी सतलोकी सत्कर्मी केल्याने सुख आणि दुष्कर्म केल्याने दुःख प्राप्त होते. परलोकही प्राप्त होते. या विश्वासाला आस्तिकता म्हणतात. सदाचारीहीन पतित आणि अत्यंत उद्धार करण्यासाठी कलयुगात पंचाक्षर मंत्राहून श्रेष्ठ असा कोणता मंत्र नाही. कोणताही उपाय चालताना, फिरताना, उभे असताना अथवा स्वच्छेनुसार कर्म करताना पवित्र वा अपवित्र पुरुषाने जप केला तरी हा मंत्र निष्फल होत नाही.
अत्यज मूर्ख मूळ पतित मर्यादित नीच लोकांनी हा मंत्र निष्फल होतो. जो मूर्ख आहे, जे नीच आहे असे लोक जर हा मंत्र करतात तर तो निष्फल होतो. मनुष्य कोणत्याही अवस्थेत असला तरी त्याच्या मनात माझ्याविषयी भक्ती असली पाहिजे, त्याच्यासाठी हा मंत्र निसंदेह शुद्ध होईल. या मंत्राच्या जपासाठी लग्न, तिथी, नक्षत्र, वार, योग्य गोष्टी विचारात घेण्याची काही आवश्यकता नाही. शुभ मुहूर्त नाही. हा मंत्र तुम्ही कधीही सुरू करू शकतात, कधीही बोलू शकता. हा नेहमी मंत्र जागृत असतो. ओम नमः शिवाय हा मंत्र नेहमी जागृत असतो. हा महामंत्र आहे. हा कधीही कोणाही शत्रूकडून घेऊ नये. हा नेहमी सुसिद्ध, सिद्ध आणि चांगल्या माणसांकडून घ्यावा. सिद्ध गुरुच्या उपदेशाने प्राप्त झालेला हा मंत्र आहे, तर चांगल्या लोकांकडून हा मंत्र ऐकावा, चांगल्या लोकांकडून हा मंत्र घ्यावा. जो केवळ परंपरेने प्राप्त झालेला असतो, अर्थात गुरुच्या उपदेशाने मिळालेला नसतो, तो मंत्र साध्य असतो. ज्याची माझ्यावर, माझ्या मंत्रावर, माझ्या गुरुवर असीम श्रद्धा आहे, त्याच्याकडून हा मंत्र घ्यावा. त्याला मिळालेला मंत्र गुरुकडून सिद्ध करून घ्यावा. तो सिद्ध होताच, यात संशय नाही. सर्व इच्छा लवकर पूर्ण होतात. म्हणून अधिकाराच्या दृष्टीने विघ्नयुक्त होणाऱ्या दुसऱ्यांच्या मंत्राचा त्याग करून विद्वान पुरुषाने पराविद्या पंचाक्षराची आश्रय घ्यावा. दुसरे मंत्र सिद्ध झाल्यावर हा मंत्र सिद्ध होतो असो नसून हा महामंत्र सिद्ध झाल्यावर दुसरे मंत्र अवश्य सिद्ध होतात. बल्कि तुम्ही जर ओम नमः शिवाय हा मंत्र रोज बोलत असणार आणि त्याच्याबरोबर दुसरा मंत्र पण बोलत असणार तर तो पण त्याचा सिद्ध होऊन जाईल. म्हणून ओम नमः शिवाय या मंत्राचा सलग जप करत राहावा. अन्न देवता प्राप्त झाल्या तरी माझी प्रीती होत नाही. न्याय बाकीच्या मंत्रांसाठी आहे. सर्व मंत्रांमध्ये जे काही दोष असतात ते या मंत्रांमध्ये संभवत नाही, कारण हा मंत्र जाती इत्यादी अपेक्षा न ठेवता प्रवृत्त होतो. हा मंत्र महान फल देणारा आहे, म्हणून तुच्छ फलांसाठी याचा विनियोग करू नये. यदुनंदन अशा प्रकारे त्रिशूळधारी महादेवजींना त्रैलोक्याच्या हितासाठी पंचाक्षर मंत्राचा विधी सांगितला. जो मनुष्य निरूपण भक्तिभावाने आणि एकाग्र चित्ताने श्रवण करतो, कोणाला सांगतो, दुसऱ्याला सांगतो, वाचतो, तो पापमुक्त होऊन परमगतीला शिवलोकाला प्राप्त होतो. तर असा या ओम नमः शिवाय या मंत्राची मी तुम्हाला माहिती दिली आहे. तर मित्रांनो, आपण जाणून घेऊया आता शिवमहापुराणातील उपाय. तर शिवमहापुराणातील उपाय, भोळ्या शंकराला प्रसन्न करायचं असेल तर तुम्हाला सोमवारी दुधाचे हे 4 उपाय करा. सोमवार हा भगवान शिवाला समर्पित आहे. भक्त या दिवशी आपल्या स्वामीला प्रसन्न करण्यासाठी विविध मार्गांनी प्रयत्न करतात. या दिवशी भगवान शिवाची पूजा केली जाते. असे म्हणतात की शिवलिंगावर भरपूर पाणी अर्पण केल्यानेही शिव प्रसन्न होतो. तर सोमवार हा भगवान शिवालाही समर्पित आहे. तर या दिवशी तुम्हाला भरपूर प्रमाणात ओम नमः शिवाय हा मंत्र बोलत बोलत शिवपिंडीवर भरपूर प्रमाणात पाणी अर्पण करावे. पाणी अर्पण केल्यानेही शिव प्रसन्न होतात आणि आपल्या भक्तांना आशीर्वाद देतात. यामुळे सोमवारी सकाळी उठल्यावर भगवान शंकराचे दर्शन घेतल्यानंतर शिवाचे पारायण तुम्ही करू शकता. सोमवारी मनापासून पूजा केल्याने भगवान शिव लवकर प्रसन्न होतात आणि जीवनातील सर्व समस्या दूर करतात, आपोआप दूर होतात. अशा वेळी सोमवारी दूध अर्पण करण्याचेही स्वतःचेही महत्त्व आहे. चला तर मग जाणून घेऊया सोमवारी दूध अर्पण करायचे काय फायदे आहेत. तो कुंडलीतील ग्रहदोष दूर होण्यासाठी मदत होते. जर तुमच्या कुंडलीत ग्रहदोष असेल, लग्न जुळत नसणार, तर सोमवारी कोणत्याही शिव मंदिरात जाऊन शिवलिंगाला कच्चे दूध अर्पण करावे. यांनी 5 किंवा 7 सोमवार असे केल्याने कुंडलीतील ग्रहदोष दूर होतात असे मानले जाते. की एवढेच नाही तर श्रद्धा आणि मनाने प्रत्येक इच्छा पूर्ण करतात. डोळ्यातील दोष दूर करण्यासाठी, डोळ्यातील दोष टाळण्यासाठी रविवारी रात्री 1 ग्लास दूध शेजारी ठेवून झोपा. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी अंघोळ करून स्वच्छ वस्त्र परिधान करून कोणत्याही बावळीच्या झाडाच्या मुळाशी दूध टाकावे. यामुळे दृष्टीचा दोष सुद्धा दूर होतो. वैवाहिक जीवनात गोडवा येण्यासाठी, जर कोणाला वैवाहिक जीवनात कोणत्याही प्रकारची समस्या येत असेल किंवा वैवाहिक जीवनात काही अडथळे येत असतील तर त्या व्यक्तीने सोमवारी सकाळी शिवाच्या मंदिरात गौरी शंकर रुद्राक्ष अर्पण करावा. तसेच तुमचे मन परमेश्वराला, मनातले जे पण काही आहे ते परमेश्वराला सांगावे. जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात कोणत्याही प्रकारची पैशांची समस्या येत असेल तर प्रत्येक सोमवारी शिवलिंगावर दुधात पाणी मिसळून अर्पण करा. एवढेच नाही तर रुद्राक्षांच्या माळ्याने ओम सोमेश्वराय नमः, ओम सोमेश्वराय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आणि पौर्णिमेला दूध मिश्रित पाण्याने चंद्राला अर्घ्य अर्पण करावे. असे केल्याने भगवान भोले शंकर भंडारी, भोलेनाथ भंडारी जीवनातील प्रत्येक संकट दूर करतात आणि त्या प्रत्येक भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करतात. तर असे तुम्हाला हे 4 उपाय शिव महापुराणातले मी तुम्हाला सांगितले आहे. तर हे उपाय तुम्हाला
करायचं आहे. तर सोमवारी बेलपत्रावर चंदन लावून आपली इच्छा सांगा आणि हे बेलपत्र शिवलिंगावर पण तुम्ही अर्पण करा. तुमच्या मनोकामना लवकर पूर्ण होण्यास मदत होईल. तर हा उपाय सुद्धा अगदी महत्त्वाचा उपाय आहे. सोमवारचा दिवस हा देवांचा देव भगवान महादेवाला अर्थात शिवशंकराला तर समर्पित केला गेलेला दिवस आहे. आठवड्याचा पहिला दिवस असल्यामुळे तुम्ही काही अडथळे येत असतील तर तुमची काही इच्छा अपुरी राहत असेल तर दर सोमवारी शिवशंकराला प्रसन्न करण्यासाठी हा उपाय नक्की करा. देवांचा देव असले तरी महादेव भोलेनाथ आहे, भोळे आहे. त्यामुळे तुम्ही योग्य प्रकारे शिवशंकराची पूजा जर केली तर भगवान शंकर तुम्हाला प्रसन्न होतील आणि आशीर्वाद देतील. तर तुम्हाला सोमवारी हा उपाय करायचा आहे चंदनाचा. सोमवारी बेलपत्रावर चंदन लावून लाल चंदन लावून आपली इच्छा सांगा आणि ते बेलपत्र शिवलिंगाला अर्पण करा. अशाने सुद्धा तुमच्या सर्व इच्छा लवकर पूर्ण होतील. सोमवारी पूजा करताना ओम नमः शिवाय हा मंत्राचा सुद्धा तुम्ही जप करू शकता. असे केल्याने घरात धनाचा वर्षाव होईल, तसेच व्यवसायात वाढ होईल. सोमवारी सकाळी स्नान करून देवादिदेव महादेवाची पूजा करावी. पूजेच्या वेळी गंगाजल असलेले जल अर्पण करावे. फुले अर्पण करा. चंदनाने टिळा लावा. तुपाचा दिवा लावावा. हात जोडून तुमची इच्छा मागावी. महादेव तुमची इच्छा पूर्ण करतील. सोमवारी भगवान शिवाची पूजा करताना शिवचालिसा शिवाष्टकाचे पठण करा. हा उपाय केल्याने भगवान शिव तुमच्या मनोकामना पूर्ण करतील. सोमवारी शिव मंदिरात गौरी शंकराला रुद्राक्ष अर्पण केल्याने सुद्धा तुमच्या सर्व इच्छा लवकरात लवकर पूर्ण करतील. तर असे राहिले हे शिव महापुराणातले उपाय. आता आपण शिवशास्त्रोक्त शिवपूजन विधी कसा करावा. तर उपमन्यू म्हणाला श्रीकृष्णजी श्री गणेशाय नमो नमः. उपमन्यू म्हणाला श्रीकृष्णजी गंध चंदन आणि पुष्पमिश्रित जलाने मूल मंत्र उपचारपूर्वक ओम नमः शिवाय हा मंत्र उच्चारून प्रोक्षण करून पूजास्थान शुद्ध करावे. अश्रमंत्राचा अस्राय फट असा उच्चार करून विघ्नांना दूर करावा. कवच मंत्रांचा उच्चार करून पूजास्थानाला सर्व बाजूंनी अवगुंठित करावे. सर्व दिशांना अश्रमंत्राचा न्यास करून पूजास्थानाची ते शुद्ध पवित्र आणि सुरक्षित झाल्याची कल्पना करावी. त्या स्थानी कुश दर्भ ठेवावे. जलाने भूमीवर प्रोक्षण करावे. पूजेची सर्व पात्रे उपकरणे व पूजाद्रव्याची शुद्धी करावी. प्रोक्षणी पात्र अर्घ्यपात्र पाद्यपात्र आणि आचमीय पात्र यांना धुवावे. त्यांच्यावर प्रोक्षण करावे. ती पात्रे आत बाहेर पूर्णपणे स्वच्छ असल्याचे नीट पाहावे. त्यात शुद्ध जल टाकावे. उपलब्ध असलेली गंध अक्षदा पुष्प फळ पल्लव दर्भ सोने चांदी पंचरत्ने इत्यादी पवित्र द्रव्ये टाकावी. स्नानाच्या आणि पिण्याच्या पाण्यात विशेषतः सुगंधित द्रव्ये आणि शीतल मनोज्ञ पुष्प सोडावे. पाद्यपात्रातील पाण्यात वाळा आणि चंदन मिसळावे. आचमनीय पात्रातील पाण्यात जायफळ कंकोळ कापूर बहुबलू शतावरी आणि तमाल यांचे चूर्ण मिसळावे आणि वेलची कापूर आणि चंदन हे सर्वच तीळ गाईचे साजूक तूप पांढरी मोहरी फूल आणि भस्म मिसळावे. प्रोक्षणी पात्रातील जलात कुश आणि फूल जव व्रीती भात बहुमूल शतावरी तमाल आणि भस्म मिसळावे. हे सर्व पात्रांवर मंत्रन्यास करावा. त्यांनी कवच मंत्रांनी बाहेरून आच्छादित करावे. अश्र मंत्राने सुरक्षित करून धेनू मुद्रा दाखवावी. पूजेसाठी आलेल्या सर्व द्रव्यांवर प्रोक्षणी पात्रातील जलाने मूल मंत्र पूर्वचक आणि ओम नमः शिवाय हा मंत्र बोलत सर्व विधीपूर्वक पूजा अर्पण करावी. त्यांचे विधिवत शोधन करावे. आणि मग अधिक पात्र मिळाली नाहीत तर श्रेष्ठ साधकाने सर्व कामांमध्ये प्रोक्षणी पात्रातच उपयोग करावा. त्यात योग्य ती पवित्र द्रव्ये मिसळून त्यातील शुद्धोदकानेच अर्घ्य आधी द्यावे. प्रथम मंडपाच्या दक्षिण द्वार भागात भक्ष्य भोज्यादी क्रमणे विनायकाची पूजा करावी. मग अंतपुराचा स्वामी असलेल्या नंदीची पूजा करावी. त्यांची अंगकांती सुवर्णमयी पर्वतासारखी आहे. सर्व प्रकारची आभूषणे त्यांची शोभा वाढवत आहे. त्याने आपल्या मस्तकावर बालचंद्राचा मुकुट धारण केला आहे. त्यांचे मुख मरकटासारखे आहे. त्यांची मुखकांती चंद्रबिंबाप्रमाणे उज्ज्वल आहे. मूर्ती सौम्य आहे. त्याला 3 नेत्र आणि 4 भुजा आहेत. त्या हातांमध्ये अनुक्रमे तेजस्वी त्रिशूळ मृगी टंक आणि वेतांची टोकदार जोडी आहे. अशा प्रकारे त्यांचे ध्यान करावे. मंडपाच्या उत्तर द्वार भागात त्यांची पत्नी सुयशा हिचे स्थान आहे. ती मरुदना कन्या आहे. उत्तम व्रताचे पालन करणारी आहे. ती पार्वतीच्या चरणांचा शृंगार आहे. तिचे पूजन करून शिवभवनात
प्रवेश करावा. आणलेल्या द्रव्य शिवलिंगाचे पूजन करावे. त्यावरील निर्माल्य बाजूला ठेवावे. एक फूल धुवावे. शिवलिंगाच्या मस्तकावर त्यांच्या शुद्धीसाठी ठेवावे. एक फूल हातात घेऊन यथाशक्ती मंत्र जप करावा. त्याने मंत्राची शुद्धी होते. त्यानंतर ईशान्य कोणात चंडाची आराधना करून त्यावरील निर्माल्यही बाजूला करावे. इष्टदेवासाठी आसनाची कल्पना करावी. त्यानंतर क्रमशः आधारदिकांचे ध्यान करावे. कल्याणमयी आधारशक्ती भूतलावर विराजमान आहे. तिची अंगकांती श्याम वर्णाची आहे. तिच्या फणा उभारून कुंडलकार अनंत बसलेले आहे. त्याला 5 फणे असून ते आकाशाला स्पर्श करत आहे. त्यांची अंगकांती धवल वर्णाची आणि उज्ज्वल आहे. त्याच्यावर भद्रासन आणि त्यांचे 4 पाय सिंहाकृती आहेत. हे धर्म, ज्ञान, वैराग्य आणि ऐश्वर्य रूप आहेत. धर्म नामक पाय अग्नीय कोणात आहे. त्यांचा रंग सफेद आहे. ज्ञान नामक पाय नैऋत्य कोणात आहे. त्यांचा रंग लाल आहे. वैराग्य नामक पाय वायव्य कोणात आहे. त्यांचा रंग पिवळा आहे. ऐश्वर्य नामक पाय ईशान्य कोणात आहे. त्यांचा रंग काळा आहे. त्यांच्या पूर्वेला अधर्म, दक्षिणाला अज्ञान, पश्चिमेला वैराग्य आणि उत्तरेला अनिश्य असे आहे. भद्रासन राजावर नामक श्रेष्ठ मन्या समान आहेत. त्यावर श्वेत निर्मळ पद्यामय आसन आहे. आणि आदी अष्टमहासिद्धी याच कमळाच्या 8 पाकळ्या. वामादी शक्तीसह असलेल्या वामदेवादी रुद्र हेच कमळातील तंतू आहेत. मनोमनी आदी शक्ती हे त्यांचे बीज आहे. अतुल वैराग्य हे जेठ शिवस्वरूप. ज्ञान हा नालिका आहे. शिवधर्म हा कंद आहे. कर्णिकेच्या देठाच्या वर चंद्रमंडल, सूर्यमंडल आणि वाणीमंडल आहे. त्या मंडलाच्या वर आत्मतत्व, विद्यात्म आणि शिवतत्व स्वरूप त्रिविध आसन आहे. या सर्व आसनाच्या वर शुद्ध विद्येने अत्यंत प्रकाशमान आणि सुखदायक दिव्य आसन ठेवलेले आहे अशी कल्पना करावी. त्यानंतर आव्हान, स्थापन, सनिरोधन, निरीक्षण, नमस्कार करावा. त्या सर्वांच्या पृथक पृथक मुद्दा बांधून दाखवाव्या. टीप: दोन्ही हातांची ओझळ बनवून अनामिक अंगुलाच्या मूलपर्वावर खालच्या पेरावर अंगठा लावणे ही आव्हान मुद्रा होय. याचे आव्हान मुद्रेला अधोमुख केले की स्थापना मुद्रा होते. मुठीमध्ये अंगठा घालून दोन्ही हाताच्या मुठी संयुक्त केल्या की सनिरोधन मुद्रा होते. दोन्ही मुठी उत्तान केल्यावर पसरल्यावर सम्मुखीकरण मुद्रा होते. तिलाच येथे निरीक्षण मुद्रा म्हटले आहे. देवासमोर जमिनीवर दंडाप्रमाणे पडणे, मुखाला खालच्या बाजूस ठेवणे आणि दोन्ही हात देवतेच्या समोर पसरणे याला साष्टांगत प्रणिपात म्हणतात. या क्रियेलाच नमस्कार मुद्रा म्हटले गेले आहे. असो, त्यानंतर पाद्याचमन, अर्घ्य, स्नानीय वस्त्र, यज्ञोपवीत, गंध, पुष्प, धूप, दीप, नैवेद्य आणि तांबूलादी उपचार करून शिव आणि शिवा यांना शयन करावे अथवा उपयुक्त रूपाने आसन आणि मूर्तीची कल्पना करावी. मूल मंत्र तसेच ईशान्यदी ब्रह्ममंत्राद्वारे सकलीकरणाची क्रिया करावी. देवी पार्वतीसह परम कारण शिवजीचे आव्हान करावे. भगवान शिवजींचे अंगकांती शुद्ध स्फटिका समान उज्ज्वल आहे. ती निश्चल, अविनाशी, सर्व लोकांचे परम कारण, सर्व लोकस्वरूप, सर्वांच्या आत व बाहेर विद्यमान, सर्वव्यापी, अनुपेक्षाही सूक्ष्म, महानात महान आहे. भक्तांना न्यायाचे दर्शन देणारे आहे. सर्वांचे ईश्वर आणि अवयव आहेत. ब्रह्मा, विष्णू, रुद्र आणि इतरांदी देवांनी अगम्य आहेत. हे वेदांचे सारतत्व आहे. आदी मध्य अंतरहित आहे. भवरोगांना ग्रासलेले प्राण्यांसाठी औषधी रूप आहे. शिवतत्व रूपाने विख्यात आहेत. सर्वांचे कल्याण करण्यासाठी जगात स्थिर शिवलिंग रूपाने विद्यमान आहेत. ते विद्यानाच्या दृष्टीस आहेत. सर्वांचे कल्याण करण्यासाठी जगात सुस्थिर शिवलिंग रूपाने विद्यमान आहे. ते विद्वानाच्या दृष्टीस पडत नाही. अशा प्रकारे त्यांच्या स्वरूपाचे चिंतन करावे. भगवान शिवजींच्या उत्तम लिंगाचे गंध, पुष्प, धूप, दीप आणि नैवेद्य पंचोपचाराने ओम नमः शिवाय या मंत्राने भक्तिभावाने पूजन करावे. त्या लिंगमयी मूर्तीला स्नान घालताना जय जयकार करावा, मंगलपाठ करावा, शिव महापुराणाचे श्रवण करावे, शिवलीला अमृताच्या कथा श्रवण करावे, शिव चालिसाचे पठण करावे, 42 ओव्यांचे पठण करावे, महामृत्युंजय मंत्राचे पठण करावे, 12 ज्योतिर्लिंगांचे स्मरण करावे. असा या जो कोणी शिवलिंगासमोर हे सर्व स्तोत्र ओम नमः शिवाय मंत्र असे करतो त्याला शिवलोकाची प्राप्ती होते. त्याला कोटी गुणा पुण्य फळाची प्राप्ती होते. पंचज्ञ, गाईचे साजूक तूप, दूध, दही, मध, साखर, फळांचे रस, तीळ, मोरी, सातू यांच्या उठण्याने, जव आदी उत्तम बीजांनी, उडीद आदी चूर्णांनी, पिठांनी आलेपन करून शिवलिंगाला गरम पाण्याने स्नान घालावे. लेप आणि गंधाचे निवारण होण्यासाठी त्याला बिल्वपत्रकांनी रगडावे. सुगंधित तेल, सुगंधित उठणे इत्यादी राजाला शोभतील असे उपचार, सुगंधयुक्त आवळा आणि हळद इत्यादी द्रव्ये क्रमशः अर्पण करावेत आणि सर्व वस्तूंनी शिवलिंगाचे किंवा मूर्तीचे शोधन करावे. त्यानंतर चंदन मिश्रित जल, कुश पुष्पयुक्त जल, सुवर्णरत्नयुक्त जल आणि मंत्रसिद्ध जलाने क्रमशः स्नान घालावे. ही द्रव्ये मिळाली नाही तर यथाप्राप्त शुद्ध द्रव्ययुक्त जलाने किंवा मंत्राने अभिमंत्रित केलेल्या जलाने स्नान घालावे. कलश, शंख किंवा वर्धनीतून कुश पुष्पयुक्त
शुद्धोक्तनाने मंत्रोपचारपूर्वक स्नान घालावे। त्या समयी पवमान सूक्त, रुद्रसूक्त, नील रुद्रसूक्त, लिंगसूक्त, आदिसूक्त, अथर्वशीर्ष, त्वरित मंत्र तसेच ऋग्वेद, सामवेद इत्यादी पंचब्रह्ममंत्र, शिवमंत्र, केवळ प्रणव मंत्राचा उच्चार करा। त्यानंतर महादेवी पार्वतीला स्नान घालावे। त्या दोघांमध्ये काहीही अंतर नाही, ते सर्व ताने समानच आहेत। पूर्वोक्त पद्धतीने शिवजीच्या उद्देशाने स्नानादी क्रिया केल्यावर त्यांच्या आदेशाने देवाची श्रूषा करावी। अर्धनारेश्वराची पूजा आदी कोणाची पूजेत आदी कोणाची पूजा करावी असा कोणताही विचार किंवा नियम नाही। तेथे महादेव आणि महादेवीची एकत्र पूजा होत असे। शिवलिंगामध्ये किंवा मूर्तीमध्ये अर्धनारेश्वरी कल्पना करून अर्पण केलेल्या सर्व उपचारांच्या शिव आणि शिवा यांच्यासाठीच एकच विनियोग होत असतो। शिवलिंगाच्या ज्या वेळेस आपण अभिषेक करतो त्यावेळेस 33 कोटी देवी देवता तेथेच विराजमान झालेले असतात। म्हणून शिव, पार्वती, नंदेश्वर, गणेश्वर सर्व गण, शिवजींचे गण आणि कार्तिक स्वामी, षडानंद, जया, विषयरा, शामरीवाली, देवतली, शिवजींच्या सर्व मुली संपूर्ण काही तेथेच विराजमान असतात। तेथे साक्षात 33 कोटी देवी देवतांचा वास असतो। कालभैरव हे सुद्धा शिवलिंगाजवळच असतात आणि नंदेश्वर हे त्यांचे तिथंच राहतात। म्हणून एकत्रित शिवलिंगामध्ये संपूर्ण देव समावलेले आहेत। म्हणून अर्धनारेश्वराची कल्पना करून अर्पण केलेल्या सर्व उपचारांच्या शिव आणि शिवा यासाठी एकच विनियोग असतो। पूर्वोक्त विधीने शिवलिंगाला पवित्र सुगंधित जलाने अभिषेक केल्यावर ते कोरड्या वस्त्राने स्वच्छ पुसावे। त्याला नूतन वस्त्र योगोपवीत घालावे। मग पाद्य, आचमन, अर्घ्य, गंध, पुष्प, आभूषणे, धूप, दीप, नैवेद्य, पिण्यासाठी पाणी, मुखशुद्धी, पुनराचमन, मुखवास, रत्नजडित सुंदर मुकुट, शुभ आसन विचित्र करावे। आभूषणे नाना प्रकारच्या पवित्र पुष्पमाला, रत्नमाला, अंजन, छत्र, चांबरे, तांडांचा पंख आणि आरसा या सर्व वस्तू अर्पण कराव्यात। मंगलवाद्याच्या निदात त्यांची आरती करावी। त्या समयी नित्य गायनासमोर जय जयकारही करावा। सोने, चांदी, तांबे किंवा मातीच्या सुंदर पात्रात कमळ आदी शोभिवंत फुले ठेवावीत। त्यात कमलबीज, दही, अक्षदा आदी वस्तूही टाकाव्यात। त्रिशूळ, शंख, 2 कमळे, नद्यावर्त नामक शंख विशेष शुकलेल्या गोवरीत उत्पन्न झालेली आग, श्रीवत्स, स्वस्तिक, दर्पण, ब्रज, हिरा आणि अग्नी आदींनी चिन्हित अशा त्या पात्रात 8 दिशांनी 8 आणि मध्यभागी 1 दीपक ठेवावा। त्या 9 दीपांमध्ये वामोदादी 9 शक्तीचे पूजन करावे। त्याला कवच मंत्राने आच्छादित करावे। अश्र मंत्रांनी सर्व बाजूने सुरक्षित करावे। धेनू मुद्रा दाखवून ते पात्र दोन्ही त्याला कवच मंत्राने आच्छादित करावे। अश्र मंत्रांनी सर्व बाजूने सुरक्षित करावे। धेनू मुद्रा दाखवून ते 5 दोन्ही हातांनी वर उचलावे। पात्रामध्ये 9 ऐवजी 4 उपदिशांना 4, मध्यभागी 1 याप्रमाणे 5 दीपक ठेवले तरी चालतात। दीपकांनी युक्त असे ते पात्र वर उचलून शिवलिंग किंवा शिवमूर्तीच्या वर 3 वेळा प्रदक्षिणाक्रमाने फिरवावे। त्या समयी मूलमंत्राचा उच्चार करावा। शिवलिंगाचा मस्तकावर अर्घ्य द्यावे। सुगंधित भस्म लावावे। पुष्पजलांनी जली अर्पण करून उपहार नैवेद्य निवेदन करावे। पिण्यासाठी पाणी द्यावे। आचमनियम द्यावे। सुगंधित द्रव्यांनी युक्त 5 तांबूल अर्पण करावे। प्रोक्षणीय पदार्थांचे प्रोक्षण करावे। नित्य गायन व नाट्याचे आयोजन करावे। लिंग व मूर्तीमध्ये शिवजीसह पार्वतीचे चिंतन करावे। शिवमंत्राचा यथाशक्ती जप करावा। प्रदक्षिणा घालावी। नमस्कार करावा। स्तुतिपाठ करावा। आत्मसमर्पण करावे। केलेली सेवा स्वीकारण्याची विनयपूर्वक विनंती करावी। अर्घ्य द्यावे। पुष्पांजली समर्पित करावी। यथाविधी मुद्रा बांधून त्रुटीबद्दल क्षमा प्रार्थना करावी। देवांचे विसर्जन करावे। इष्टकार्य सिद्धीसाठी पुन्हा येण्याची विनंती करावी। शिवप्रभूचे हृदयात चिंतन करावे। अशा प्रकारे अर्घ्य देऊन शिवपूजन आरंभ करावे। पाद्यापासून मुखवास पर्यंत सर्व उपचार करून प्रेम भक्तीने पूजन करावे। संकटकाळी शिवस्मरण करून त्यांना प्रेमाने 1 फूल जरी अर्पण केले तरी परमधर्माला साधकाला शिवलोकाची प्राप्ती होते। शुद्ध भावनेने मनुष्य पुण्यवान होतो। म्हणून शिवजी ठाई पूर्ण श्रद्धा ठेवून शरीरात प्राण असेपर्यंत शिवपूजन केल्याशिवाय भोजन करू नये। जो स्वच्छंद वागतो, शिवपूजन केल्याशिवाय भोजन करतो, शिवपूजन केल्याशिवाय भोजन करतो त्या पापाला कोणतेही प्रायश्चित नाही। त्या दुष्कर्माचे फळ भोगावेच लागतात। पण जो शिवभक्त आहे त्याच्याकडून हा प्रमाद घडला तर त्याने खाल्लेले अन्न वमन करावे। स्नान करावे। शिवपार्वतीची 2दा पूजा करावी। त्या दिवशी व्रतस्थ राहावे। ब्रह्मचर्य पाळावे। शिवमंत्राचा 10,000 जप करावा। शिवजींना यथाशक्ती सुवर्ण अर्पण करावे। शिवभक्तांची महापूजा करावी। असे केल्याने तो मनुष्य अत्यंत पवित्र होतो आणि त्याला शिवचरणापाशी जागा मिळते। शिवलोकापाशी त्याला जागा मिळते। आणि जो कोणी महामृत्युंजय मंत्र 1,00,000 जप करतो त्याला सर्व सिद्धी प्राप्त होतात। आणि मृत्युंजय मंत्र
आणि शिव महापुराण फक्त श्रवण केल्या मात्र त्याला शिवलोकाची तर प्राप्ती होतेच, पण त्याशिवाय त्याला 7 जन्मापर्यंत दुःख दारिद्र्य त्याच्यापासून दूर राहते आणि त्याच्या ज्या इच्छा आहेत त्या संपूर्ण पूर्ण होतात. त्याला धनसंपदाची कधीच कमी होत नाही, महालक्ष्मीचे भंडार भरलेले राहतात असे स्वतः या शिवजींनी सांगितले. आता शिवपूजेचा विशेष विधी आणि शिवभक्तांचा महिमा. उपमन्यू म्हणाला, कृष्णजी दीपदानानंतर नैवेद्य निवेदन करण्यापूर्वी किंवा आरतीच्या वेळी आवरण पूजा करावी. शिव अथवा शिवा यांच्या प्रथम आवरणात ईशान्य, तत्पुरुष, अघोर, वामदेव आणि सदोजात या 5 मूर्तींचे तसेच हृदय, मस्तक, शिखा, कवच, नेत्र आणि अश्र या अंगाचे पूजन करावे. ईशान्य, पूर्व, दक्षिण, उत्तर, पश्चिम, अग्नी, ईशान्य, नैऋत्य, वायुव्य, पुन्हा ईशान्य, त्यानंतर 4 दिशांना गर्भावरण करून मंत्रसगाताची पूजा सांगण्यात आलेली आहे. अथवा हृदयापासून अश्रापर्यंत अंगाची पूजा करावी. त्याच्या बाहेर पूर्वेला इंद्राचे, दक्षिणेला यमाचे आणि वरुणेला उत्तराचे, कुबेराचे ईशान्येच्या अग्नियेला, अग्नीचे नैऋत्याला, नैऋत्याचे वायव्येला, वायूचे ईशान्य, पूर्वीचे मध्येच अन्यथा किंवा विष्णूचे ईशान्य आणि पूर्वीच्या मध्य ब्रह्माजींनी पूजन करावे. कमळाच्या बाह्य भागात उपरोक्त लोकेश्वराची म्हणजेच इंद्रादी दिग्पालाची, सुप्रसिद्ध अयोध्याची म्हणजेच व्रजाच्या कमळापर्यंत पूर्वाधाने क्रम पूजन करावे. या सर्व आवरण देवता आपापल्या स्थानी सुखपूर्वक बसून राहतात आणि हात जोडून महादेव महादेवीकडे पाहत असतात असे ध्यान करावे. आवरण देवतांना नमस्कार करावा. नमः पद्ययुक्त नामांनी पंचोपचार अर्पण करावे. त्यांचे क्रमशः पूजन करावे. अशा प्रकारे या पद्धतीने गर्भवर्णाचे ही आवरण संबंधी मंत्राने यजन करावे. योग, ध्यान, होम, जप करताना तसेच बाह्य अभ्यंतर पूजा करताना उपरोक्त क्रमानेच पूजन करावे. नैवेद्यामध्ये शुद्ध अन्न, मूग मिश्रित अन्न किंवा मुगाची खिचडी, दही मिश्रित अन्न, खीर, गुळापासून बनवलेले पंचपक्वान, मध मिश्रित भोज्य पदार्थ यापैकी एकाच अनेकांचा समावेश असावा. यांच्या समेत नाना प्रकारची व्यंजने, गूळ, खडीसाखर, उत्तम दही, लोणी, अनारसे, अनेक प्रकारचे भक्ष्यपदार्थ, स्वादिष्ट ही फळे नैवेद्य म्हणून अर्पण करावे. लाल चंदन आणि सुगंधित पुष्पाने युक्त सुवासिक शीतल जल अर्पण करावे. मुखशुद्धीसाठी वेलचीच्या रसाने युक्त सुपारीचे तुकडे किंवा खाण्याचा पानाचा सफेद चुना व कात लावून त्यात सुपारी, लवंग, वेलचीचे, जायफळ, गुलकंद, शिचालित, कापूर आदी टाकून उत्तम विडा अर्पण करावा. आल्यापणासाठी ओघळलेले चंदन आणि चंदनाची भुकटी, कस्तुरी, केशरयुक्त, मृगदायक किंवा कुंकू रस किंवा कुंकू अर्पण करावे. सुंदर सुगंधित आणि पवित्र फुलच अर्पण करावे. गंधरहित, उग्ध गंध असलेली दूषित शिळी आणि स्वतः तुटून खाली पडलेल्या फुलांनी शिवार्चन कधीच करू नये. चांगल्या फुलांनीच नेहमी शिवाचे पूजन करावे. बेलपत्री खंडित असू नये. बेलपत्री व्यवस्थितच असावी. तांदूळ पण हा खंडित नसे. तांदूळ सुद्धा अख्खा असावा. कोमल वस्त्र अर्पण करावे. सोन्याचे आणि विजे समान लखलखीत आभूषणे अर्पण करावे. सर्व वस्तू कापूर, गुग्गळ, अगूर, अभिल, बिलाल, चंदन यांच्या सुगंधित युक्ताने धूप दाखवलेल्या पुष्पसमूहाने सुवासिक असाव्यात. चंदन, अगूर, कापूर, सुगंधित काष्ट, गुग्गळ चूर्ण, साजूक तूप, मध मिश्रणाने बनवलेला धूप उत्तम मानला गेला आहे. कपिला गायीच्या साजूक तुपापासून प्रदीप्त करण्यात आलेले कर्पूरयुक्त धूप शिवपूजनात श्रेष्ठ मानले जातात. कपिला गायीपासून प्राप्त होणारे गोड दूध, दही, तूप तसे पंचोग्य शिवजीच्या स्थानासाठी पानासाठी अभिष्ट म्हणून गेले सर्वात उत्तम आहे. हत्तीच्या दातापासून तयार करण्यात आलेले सुवर्ण रत्न जडित भद्रासन हे शिवजीसाठी श्रेष्ठ होय. हत्तीच्या दातापासून तयार करण्यात आलेले सुवर्ण रत्नजडित भद्रासन हे शिवजीसाठी श्रेष्ठ होय. त्यावर रंगबिरंगी आच्छादन, कोमल गादी, उच्च हवी, त्यासाठी लहान मोठ्या सुंदर सुखद शय्या हव्यात. समुद्रगामिनी नद्या, महानद्यांच्या वस्त्रातून गाळलेले शीतल पाणी त्यांना स्नानासाठी पिण्यासाठी श्रेष्ठ होय. मोत्यांची झालर असलेले रवरत्न जडित सुवर्णमय दंड असलेले चंद्रासारखे उज्ज्वल असलेले दिव्य मनोहर छत्र श्वेत चामरे करावी. दिव्य गंधाने लेपलेला सर्व बाजूंनी रत्नांनी मडवलेल्या हारांनी विशेष सुंदर आरसा अर्पण करावा. शिवपूजनात हंस, कुंद पुष्प, चंद्र समान उज्ज्वल असलेल्या मुख आणि पुष्ट आदी भागावर सुवर्ण रत्न जडवलेल्या गंभीर ध्वनी करणाऱ्या शंखाचा उपयोग करावा. नाना प्रकारचे ध्वनी करणारे सुवर्ण निर्मित मोत्याने अलंकृत शिंग वाजवावे. याशिवाय समुद्र गर्जनेसमय ध्वनी करणारे भेरी, नगारे, मृदंग, मुरुज, ढोल, तिमिच्छ, पटह आदी वाद्यही प्रयत्नपूर्वक जमवून ठेवावी. पूजेसाठी लागणारी सर्व पात्र्यांनी आणि भांडी सोन्याचीच बनवून घ्यावीत. शिवमंदिर महेश्वर शिवजीचे मंदिर राजमहलासारखे भव्य, दिव्य, मनोहर आणि शिल्पशास्त्रात सांगितलेल्या लक्षणांनी युक्त असावे. त्यांच्या भोवती उंच कुंपण किंवा भिंत असावी. त्यांचे गोपर पर्वतासमान असावे. अनेक प्रकारच्या रत्नांनी आच्छादित केलेले असावे. दरवाजाचे फाटक सोन्याचे असावे. त्यांच्या
मंदिराच्या मंडपात शुद्ध सोन्याच्या आणि रत्नांनी मढवलेले शेकडो खांब असावे. त्यांचे छत मोत्यांच्या माळांनी सुशोभित असावे. त्यांच्या द्वारावर पोवळे जडवलेली असावी. तोरणांनी सजवलेले असावे. मंदिराच्या शिखरावर कळस सोन्याचा असावा. अश्रराज त्रिशूळाने चिन्हित असावा. मंदिराच्या अंतर्भाग बाह्य परिसरात अत्यंत रमणीय असावा. पुष्पवाटिका, सरोवर, दीर्घिका असाव्यात आणि रक्षक, वीर, हत्ती, घोडे असे असावेत. नित्य गायन वादन जाणणारे अनेक उत्तम स्त्री पुरुष मंदिराच्या सेवेत असावेत. तेथील ब्राह्मण शांत हस्तमुख, सदाचारी, वेदांग जाणणारे असावे. शिवशास्त्रात निपुण आणि शिवभक्त असावेत. तेथे भक्तीची नेहमी वर्दळ असावी. असो ज्याला शक्य आहे अशा श्रीमंताने, राजाने, सम्राटाने असे शिवपूजन निर्माण करावे. शिवभक्तांनी मानसपूजा करावी. करताना उपचारांनी, पूजा करताना दिव्य मंदिरात बसून शिवपूजन करावे. जो कोणी शिव मंदिरात बसून शिवपूजन करतो, शिव महापुराण ऐकतो, शिव महापुराण वाचतो, कोणाला सांगतो, दुसऱ्याला सांगतो किंवा शिवलीलामृताच्या कथा करतो, या ओम नमः शिवाय मंत्राचा जाप करतो, मृत्युंजय मंत्राचा जाप करतो, त्याला दीर्घ आयुष्याची, धनधान्याची प्राप्ती होते. त्याला सर्व सिद्धी प्राप्त होतात. जो जिथे जातो तिथे त्याला यश, कीर्ती, मान, सन्मान वाढतो. भक्तिभाव महत्त्वाचा आहे आणि श्रद्धा, विश्वास महत्त्वाचे आहे. पुण्यवनात, पुण्य पर्वतात, सुंदर प्रदेशात, नदी तीरावर, देवालयात, स्वतःच्या घरी न्यायोपर्जित द्रव्यांनी भक्तिपूर्वक शिवार्चन करावे. पार्थिव शिवलिंग बनवावे. पार्थिव शिवलिंगाची पूजा अर्चना भक्ती, भाव आणि श्रद्धाने करावी. एखाद्याने अनोपार्जित द्रव्याने भक्तिपूर्वक शिवपूजन केले तरी त्यास पाप किंवा दोष लागत नाही, कारण शिव महाप्रभू भावाला वशीभूत होतात. फक्त शिव महाप्रभू त्यांचा भाव बघतात. एखाद्याने न्यायपर्जित धनाने शिवजीचे पूजन केले, त्याच्या मनात प्रभूविषयी जराही प्रेम वा भक्ती नसेल तर त्याला त्या पूजनाचे फळ मिळत नाही, कारण पूजेची सफलता भक्तीमध्येच समावलेली आहे. भक्ती आणि विश्वास असेल तरच शिवपूजन करावे. भक्त श्रीमंत असो की गरीब, त्याला आपल्या शक्तीनुसार शिवजी प्रित्यर्थ जे काही करतो ते जास्त असले किंवा थोडे असले तरी त्या दोघांना सारखेच फळ देतो. एखाद्याकडे धनाची कमतरता आहे पण त्याने भक्तिभावाने प्रेरित होऊन शिवजींसाठी जे काही केलं असेल ते सर्वश्रेष्ठ फल देणारे असते. पण ज्याच्या मनात भक्तीच नाही, ऐश्वर्य संपन्न मनुष्याने शिवजीसाठी काही केले, अगदी आपले सर्वस्व दिले तरी त्याला काही साध्य होत नाही. भक्तिहीन मनुष्याने उग्र तपश्चर्या केली किंवा महायज्ञ केले तरी त्याला परम दिव्य शिवलोकाची प्राप्ती होत नाही, कारण परमेश्वर शिवजीच्या आराधनेत भक्तीमध्ये लीन आहे. भक्तीलाच फार महत्त्व आहे. श्रीकृष्णजी भक्तीनेच मनुष्य मुक्त होतो. या गुहेत असे रहस्य आहे, या संशय नाही. मंत्र जाप, ध्यान, होम, हवन, यज्ञ, दप, तान, वेद पठन, वेद श्रवणी सर्व साधने भक्ती वाढवण्यासाठी केली जातात. ज्यांच्या अंतकरणात भावच नाही त्याने कोणतेही साधन केले तरी तो मुक्त होऊ शकत नाही, पण ज्याच्या अंतकरणात भाव आहे, तो शिवजींविषयी अपार प्रेम आहे, त्याने काही केले नाही तरी तो मुक्त होतो. सहस्र चांद्रायण, 100 प्रजापता किंवा अन्य तो व्रते शिवभक्ताला काय फल देणार, कारण शिवभक्ती केल्याने त्याला समस्त व्रते, दाने, यज्ञ, तप, यात्रा या सर्वांचे श्रेष्ठ फल आधीच प्राप्त झालेले असते. या लोकी अभक्त मनुष्य पर्वतांमध्ये, गुहांमध्ये जाऊन अल्प अर्थात नाशवंत भोग प्राप्त व्हावेत म्हणून तप करतो, पण भक्त भावनेनेच मुक्त होतो. शिवकृपेने त्याला इष्टभोग आणि मोक्ष या दोहांची प्राप्ती होते. त्याचे पर कल्याण होते. सात्विक कर्म मुक्ती देणारे असते, म्हणून योगी जनीन सत्वातच स्थित असतात. रजोगिनी लोक राजसी कर्मामध्ये स्थिर असतात. असुर आणि राक्षस तमोगुणाने आवृत वेढलेले असतात. जे लोक आपले अहिक कार्य करतात, शिवजींचे भजन करतात, तेही असेच असतात. मनुष्य कसाही असो, सत्वगुणी, रजोगुणी किंवा तमोगुणी, त्याने भावभक्तींचा आश्रय घेऊन पूजा केली तरच त्याचे कल्याण होते, मंगल होते. पापाचा महासागर सुखरूप पार करण्यासाठी शिवजींची भक्ती ही श्रेष्ठ नौका आहे. जो भक्तिभावाने युक्त आहे त्याला रजोगुण किंवा तमोगुण काहीही हानी करू शकत नाही. मनुष्य कोणताही असो, अत्यंत असो, अधर्म, मूर्ख किंवा पतित, किंवा तो शिवजींना शरण गेला, त्याची भक्ती करू लागला की समस्त देवांना आणि असुरांनाही पूजनीय होतो. अभक्तांना कोठेही फल मिळत नाही. म्हणून सर्वथाने प्रयत्न करून भावभक्तीने शिवजीचे पूजन करावे. वेदांमध्ये हेच महान रहस्य मानले गेले आहे, सांगितले गेले आहे. वेदज्ञ पंडितांनी विचारपूर्वक हाच निर्णय दिलेला आहे. पंचाक्षर मंत्राचा जप आणि शिवजीच्या भजन पूजनाचे महात्म्य. उपमन्यू म्हणाला, श्रीकृष्णजी ब्रह्महत्यारा, मद्यपी, चोर, गुरुशी गमन करणारा, मातापित्यांची हत्या करणारा, वीरांची हत्या करणारा, भ्रूणहत्या करणारा, अशा कोणीही परम कारण शिवजींना शरण जाऊन त्यांची भावभक्तीने सेवा आराधना केली तर तो 12 वर्षांनी त्या पापातून मुक्त होतो.
म्हणून पतित पुरुषाने सर्व प्रकारे शिवपूजन करावे. जो भक्त असतो तोच मुक्त होऊ शकतो हे नेहमी लक्षात ठेवावे. कोणी कितीही मोठे पाप केले असो, त्याला स्वतःच्या कुकर्माबद्दल पश्चाताप वाटत असेल तर त्याने पंचाक्षर मंत्राने देवेश्वर शिवजींचे पूजन केले तर तो पापापासून मुक्त होतो. जल आणि वायू भक्षण करून कठोर तपश्चर्या करणाऱ्यांचे, अनेक प्रकारची व्रते ग्रह करून देह कष्टवणारे यांनाही शिवलोकाची प्राप्ती होत नाही. पण जो भक्त भक्तिभावाने पंचाक्षर मंत्राचा मंत्रोपचारपूर्वक एकदा शिवपूजन करतो तर त्याच्या महान प्रभावाने शिवलोकी जातो. म्हणून यज्ञ, तप, जप, सर्वस्वाचे दान या सर्व गोष्टी शिवमूर्तीच्या अर्चनाच्या कोट्यांश इतक्यानीच नाही तर असे म्हटले जाते. मनुष्य बद्ध असो वा मुक्त, सर्वांनी पंचाक्षर मंत्राचा जप केलाच पाहिजे आणि त्याच मंत्राने पूजन केले पाहिजे. यात काही संशय नाही. ज्याला आपण भवपाशांनी बद्ध आहेत असे वाटते तो पंचाक्षर मंत्राच्या जपाने पाशमुक्त होतो. जो सुक्तांनी, वेदमंत्रांनी, रुद्रमंत्रांनी किंवा रुद्रमंत्राशिवाय शिवजींचे पूजन करतो या मूळ वा पतित कसाही असला तरी मुक्त होतो. गुरुयुक्त भक्त आणि गुरुहीन भक्त यांच्यात गुरुयुक्त भक्त श्रेष्ठ असतो यात संशय नाही. तो गुरूंकडून शिवज्ञान प्राप्त करून वा शिवमंत्रांनी ची विधिवत दीक्षा घेऊन गुरुच्या आज्ञेनुसार शिव आराधना करत असतो. म्हणून गुरुकडून प्राप्त झालेल्या मंत्राने व सुक्ताने शिवपूजन करणे केव्हाही श्रेयस्कर होय. जो भक्त क्रोधाला जिंकून गुरूंकडून प्राप्त झालेल्या पंचाक्षर मंत्र, षडाक्षर मंत्र मनोभावाने पूजन करतो त्याला सर्व लोकाची प्राप्ती होते आणि तो हंससहित मुक्त होतो. जो सद्भक्त शिवजीच्या एकदा किंवा त्रिकाळ पूजन करतो किंवा वारंवार त्याला शिवजीचं ध्यान असतं, ओम नमः शिवाय बोलत असतो, ओम नमः शिवाय बोलत असतो, शिवाय नमः बोलत असतो किंवा महादेवाचे सतत त्याला रात्रंदिवस, सकाळ, दुपार, संध्याकाळ, मध्यरात्री, रात्री, झोपल्यावर, उठल्यावर, बसल्यावर तो फक्त शिवाचंच ध्यान करत असतो तर त्याच्यावर महादेवाची नित्य कृपा दृष्टी असते आणि त्याला सर्व प्रकारे महादेव मदत करतात, त्यांचे कल्याण करतात. शिवपूजनाचे महात्म्य फार थोर आहे. ते जाणूनही जे लोक भगवान शंकराचे पूजन करीत नाही ते अनंत काळापर्यंत या दुःखमय भवसागरात वारंवार भ्रमण करत राहतात. मनुष्य जन्म दुर्लभ आहे, तो प्राप्त होऊ नये. जो मनुष्य शिवजींची अर्चना करत नाही तो खरोखर मूढ होय. जो मोक्षासाठी प्रयत्न करत नाही म्हणून त्याचा जन्म निष्फल होय. परंतु नरदेहाचे महत्त्व लक्षात घेऊन जे पिनाक पाणी महादेवाची आराधना करतात त्यांचा जन्म सफल होतो. तेच कृतार्थ आणि श्रेष्ठ होतात. जे शिवभक्ती तत्पर आहे, जे शिवजींनी विनम्र भावाने वेदना करतात, जे नित्य शिवस्मरण करतात त्यांना कधीही दुःख प्राप्ती होत नाही. त्यांच्यावर सतत शिवजींचा आशीर्वाद असतो, त्यांचा वरद असतं. एक हात शिवजींचा त्या भक्तांवर राहतो जो शिवस्मरण करतो, शिवलिंग बनवतो, पार्थिव शिवलिंग करतो, पार्थिव शिवलिंगाची पूजा अर्चना करतो, रुद्राभिषेक करतो, तांदूळ वाहतो, बेलपत्री वाहतो, रुद्राक्ष वाहतो, कमलगट्ट्याचा मणी वाहतो, पैसे वाहतो, पानाचा विडा वाहतो, धतुऱ्याचे फूल वाहतो, धतुरा वाहतो, पंचफुलांनी शिवजींचा अभिषेक करतो. त्या भक्तांवर महादेवाची अवकृपा आणि एक वरद असतं हस्त, एक हात त्यांच्या डोक्यावर कायमस्वरूपी असतो आणि त्यांच्या हर संकटांमध्ये साक्षात शिव त्यांची मदत करतो आणि त्यांना संकटाची वेदना होऊ पण देत नाही आणि समजू पण देत नाही. शिव सर्व तारून घेतो, सर्व संकट त्यांचेही राहून घेतो, कारण ते शिवपूजनामध्ये मग्न असतात आणि त्यांना केव्हा कळतच नाही की केव्हा आपल्यावर संकट आलं होतं आणि केव्हा आपल्यावर संकट टळून गेलं. तर शिवजी हे त्यांना समजू पण देत नाही, कळू पण देत नाही, माहिती पण पडू देत नाही, कारण ते तत्पर शिवभावनामध्ये, शिवपूजनामध्ये तत्पर असतात, लीन असतात. त्यांना कसलेही भान नसतं. त्यांना एवढंच माहिती असतं की आपले कामं नित्यकर्माचे आटोपल्यानंतर फक्त आपल्याला शिवाची पूजा अर्चना करायची, शिवपुराण श्रवण करायचं आहे, शिवलिंगाची पूजा करायची, अभिषेक करायचा आहे, रुद्राक्षांच्या माळ्यावर आपल्याला ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा. हेच त्यांच्या मनात सतत भाव उत्पन्न करत असतात. कारण जो भाव उत्पन्न करतो, जो सेवा, पूजा, पाठ, शिवाच्या अर्चना करतो त्यांच्यावर शिवजी थोडेसे पण संकट काय कोसो दूर घेऊन जातो त्यांचे संकट. एवढे शिवाची महान लीला अगाध आहे. शिव सहस्त्रधारी आहे. 1000 हातावाले, शिव नेत्रवाले, सहस्र नेत्रवाले, त्रिनेत्रवाले शिवजींची लीला अगाध आहे, फार कांतिमान आहे. जे कोणी शिवपूजन करतात आणि त्यांना जे कोणी शिवपूजन करतात त्यांना कधीही दुःख स्वप्नात सुद्धा प्राप्त होत नाही. मनोहर भवन, दागिन्यांची मडलेली सुलक्षणी स्त्रिया, पूर्ण समाधान होईल इतके धन, हे सर्व शिवपूजनानेच उत्तम फल होईल.
जे देवलोकी महान भोग राज्य मिळवावे अशी इच्छा करतात ते काळ शिवचरणाचे चिंतन करतात. सौभाग्य, अखंड सौभाग्यवती, कांतिमान रूप, सत्व, त्याग, दयाभाव, शौर्य, विश्वव्यापी कीर्ती हे सर्व गोष्टी केवळ शिवपूजनाने साध्य होतात. म्हणून त्याला आपल्या कल्याणाची इच्छा आहे. त्याने शिवजींमध्येच मन लावून त्यांची आराधना करावी. जीवन वेगाने पुढे जात असते. तारुण्य क्षणोक्षणी मागे पडत असते आणि रोग कधी घात करतील याचा काही नेम नसतो. जाणत्या माणसाने सतत लक्षात ठेवावे, जोपर्यंत मृत्यू आलेला नाही, तोपर्यंत वृद्धावस्था आलेली नाही, तोपर्यंत इंद्रियाची शक्ती क्षीण झालेली नाही, तोपर्यंत शिवाची पूजा आराधना करावी. तिन्ही लोकात शिवपूजना समान दुसरा धर्म नाही. आपल्या रिकामा टाइमामध्ये आपल्याला शिवध्यान करावे, शिवलीलामृताच्या कथा श्रवण कराव्या, शिव महापुराण श्रवण करावे. नुसते शिव महापुराण सुद्धा आपण श्रवण केले तरी सुद्धा आपल्यावर शिवशंभूची कृपा प्राप्त होते. तोपर्यंत शिवजींची पूजा आराधना करावी असे लक्षात घेऊन सदाशिवाची प्रयत्नपूर्वक पूजा करावी. द्वारयाग करावा, परिवार बलक्रिया करावी, नित्यसेवा करावी. मंदिरात पूजा केल्यानंतर नैवेद्य समर्पित करावं. प्रसादाचे पात्र घेऊन वाजत गाजत निघावं. शिव परिवारातील सर्वांना यथाक्रम प्रसाद द्यावा. त्यांना पुष्प, धूप, दीप, अन्न, जल द्यावे. मग उत्तराभिक होऊन महापीठ आसनावर त्यांच्यासाठी प्रधान क्रिया करावी. महादेवांना आधी निवेदन करावे. अनादिकांचा राहिलेला भाग चंडासाठी द्यावा आणि विधीपूर्वक हवन करून बाकीची पूजा समाप्त करावी. विधीपूर्वक प्रयोग करून शक्य असेल तितका मंत्र जप करावा. रत्ने आणि कमळे यांनी सुशोभित चांदीच्या किंवा सोन्याच्या मोठ्या पात्रात दिव्य पाशुपात अस्त्राचे हवन करावे. त्यांची पूजा करावी. ते अलंकृत पात्र ब्राह्मणाने मस्तकावर धारण करावे. मंगलवाद्याच्या निनाद, दीप आणि ध्वज घेऊन नित्य गायन करावे. महासिंहासनाला 3 प्रदक्षिणा घालाव्या. यजमानाने हात जोडून द्वारावर उभे राहावे. 8 पांढरी फुले घेऊन आत जावे आणि अश्राचे विसर्जन करावे. आधी सांगितलेल्या क्रमाने प्रदक्षिणा घ्यावे. ती 8 फुले घेऊन पूजा समाप्त करावी. असे शिवपूजनाचा विधी येथे सांगितलेला आहे. तर इथे साक्षात शिव महापुराणामध्ये संपूर्ण पूजाविधी जी सांगितली तशी मी तुम्हाला सांगितली. तर आपल्याला ही अशी पूजा आपल्याला शिवजींची करायची आहे आणि सतत ओम नमः शिवाय या मंत्राचा आपल्याला ध्यान करायचं आहे. तर अशा प्रकारे आपल्याला शिवपूजन करायचे आहे आणि शिव महापुराणाचे श्रवण करायचे आहे. तर आता आपले थोडे शिव महापुराण राहिलेले आहे मित्रांनो. तर मला अशी आशा आहे की तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल. आवडल्यास एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. कुठून कोणत्या गावाहून तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत तर आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा आणि जय श्री महाकाल करा. शेअर करा आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला 10 जणांना, 5 जणांना, 11 जणांना, जेवढे शक्य होईल आपल्या व्हॉट्सअप ग्रुप, फॅमिली ग्रुप, सर्कल ग्रुप जो असेल तिथे ही लिंक शेअर करा. म्हणजे ते सुद्धा हे शिव महापुराण छान श्रवण करतील आणि ते पुण्य तुम्हालाच लाभेल. जय श्री महाकाल. शालिनी भक्तिसागर कथाचा टायमिंग आहे 12 वाजता. तर शालिनी भक्तिसागर कथा हे पण माझं चॅनल आहे तर त्या चॅनलला पण सबस्क्राईब करा. जय श्री महाकाल.